दिनेश 86 धावांचा पाठलाग सुरू होता. 86 धावा म्हटल्या, 5 ओव्हर म्हटल्या की एक मोठं टार्गेट होतं. तुम्ही ॲज अन ओपनिंग म्हणून गेला होतात आणि शेवटच्या बॉलपर्यंत राहिलात. पण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरलात, काय माइंडसेट होता आणि कसे विचार होते? कसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरला होतात? माइंडसेट तर असं होतं का समीर मालकर बोलले की आपल्याला षटकार मारायचे 12 षटकार मारायचे 30 बॉलात. तर तेवढंच आमचा एक हे होता माइंडमध्ये. सिंगल डबलचा एवढा ह्याच नव्हता, म्हणून एवढं जमलं आम्हाला करायला. आणि खरं तर 14 बॉलमध्ये 49 तुम्ही केल्यात आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे, टीमचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. काय म्हणाल टीमविषयी? कारण टीमचा सपोर्ट तुमच्या मागे किती महत्त्वाचा आहे? टीमचं सपोर्ट बोललं तर टीमचं सपोर्ट आहे, पण टीम एकदम बेकार आहे आमची, एकदम फालतू. बिल्डिंग करायला एकदम आळशी आहेत. प्रॅक्टिसला तर प्रॅक्टिसला येत नाही मॅसेज करून, पण मॅचीला येतील सगळी निघून. काम नाही काय बोलायला पाहिजे, काय दरवेळी काय. ठीक आहे सॉरी. मॅच सुरू करायचे, मॅच सुरू भरपूर साऱ्या करायचे. शुभेच्छा आपण देतोय दिनेश यांना. सन्माननीय सोपानदादा मालकर साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आता केला जाईल. मी सोपानदादा मालकर साहेबांना विनंती करेन की आपण इकडे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि आपल्या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. सोपानदादा या. तदनंतर प्रकाशदादा मालकर यांचं पण स्वागत या ठिकाणी केलं जाईल. हनुमानजी मालकर साहेब पण आहेत, त्यांचा पण सन्मान केला. ज्यांची नावं घेतो त्यांनी लगेच या, कारण मॅच सुरू आहे, त्यामुळे मॅचकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या पाहुण्यांचं नावं आम्ही घेतोय लगेच या आपला सन्मान घेण्यासाठी. आयोजक लगेच आपण सन्मान करून घ्यायचे आहेत. संदेशजी मालकर यांचा पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. पहिला चेंडू 1 धाव तिथे आलेली आहे. तदनंतर सन्माननीय किरणजी मालकर, किरण मालकर साहेब या लगेच. आपण पण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तदनंतर दिनेशजी मालकर साहेब, चंद्रकांत मालकर यांना पण विनंती आहे की आपण देखील मात्र आपला सन्मान जो आहे तो स्वीकारण्याकरिता यावं. चला सगळ्यांनी या, ज्यांची नावं घेतोय, कारण मॅचकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मॅच सुरू आहे. ज्यांची नावं घेतोय त्यांनी लगेच या आणि सन्मान घ्यायचा आहे. रुपेशजी मालकर साहेबांना पण विनंती आहे की आपण पण आपला सन्मान जो आहे तो स्वीकारण्यासाठी यावं. सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदेशजी मालकर यांना पण विनंती आहे या सन्मान घेण्यासाठी. आणि वळूया कॉम्बॉक्सकडे. गणेश मालकर आणि संदेशजी मालकर या सन्मान घेण्यासाठी. यस, अंकितजी मालुसरे सरांकडे जाऊया. धन्यवाद मानस. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती, प्रथम वंदितो मी तुझा बाप्पा गणपती. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चिटणीस आदरणीय सुरेशदादा पाटील, त्याचबरोबरीने वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाशदादा पाटील यांच्या वतीनं रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा गेले 2-3 दिवस आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. 3 दिवस रात्रीचा खेळ संपन्न झाला आणि खरं तर वाढदिवस या स्पर्धेचं खरं औचित्य. आणि आपण पाहिलं असेल की खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय सुनील तटकरे साहेब दुपारीच खरं तर त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर शुभेच्छा देण्यासाठी सुरेशदादा यांच्या घरी निवासस्थानी भेट दिली आणि खऱ्या अर्थानं सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यावेळेला दिल्या. काही कारणास्तव खरं तर बिझी शेड्यूल असल्यामुळे आदरणीय सुनील तटकरे साहेब खऱ्या अर्थानं मॅचमध्ये येऊ शकणार नाहीत, पण वेळ काढून
खऱ्या अर्थानं सुरेशदादा पाटील साहेब यांच्यावरती असलेलं प्रेम, त्याचबरोबरीने सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील साहेब खरं तर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी बहुमूल्य वेळ दिला आणि दुपारी त्यांची भेट सुरेशदादांच्या निवासस्थानी होताना आपण पाहिली. आणि खरं तर हेच औचित्य आहे, वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतील आज शेवटचा दिवस रात्रीचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. तत्पूर्वी धारणीचे आमचे रमेशजी पाटील यांना विनंती आहे, धारणी गावचे रमेश पाटील साहेब आपण या, आपला पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. यानंतर विनर विनर अशी मॅच खेळवण्यात येईल, याची दक्षता घ्या. तलवली संघ आपण कुठेही जाऊ नका. सिद्धेश म्हात्रे न पहिलं षटक टाकलं, केवळ 3 धावा त्यानं खर्च केल्या. एक विकेट त्यानं प्राप्त केली. सांघिक रूपानं ती विकेट गमावली नकुल बौडच्या रूपात सावंडोली संघानं. भागीदारी करावी लागेल. 5 षटकांची मॅच आहे. प्रतीश कोंडिलकर आणि शुभम पवार ही जोडी आता मैदानावरती पाहायला मिळते. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य म्हात्रे. मनीष इलेवन कांबे आणि त्यांच्या विरोधात नवजीवन सावंडोली. एफ गटातील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना. काल 2 मॅचेस जिंकल्या शिवार्थ तीर्था 11 अक्कलवाडी संघानं. राज पाटील आणि विनायक मालुसरे त्या टीमचे पुरस्कर्ते. आज कोणता संघ 2 मॅचेस जिंकत त्यांच्यासमोर 2 हात करेल त्यासाठी या लढती आपण बघतोय. एक जिंकली आहे तलवली टीमनं. अंधाराईचा फटका, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. विघ्नेश त्या ठिकाणी होते. चेंडूला स्टॉप करणार तोपर्यंत मिळते 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 4 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. प्रतीश कोंडिलकर स्ट्रायकर एंडवरती असेल. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करत असताना त्या सगळ्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. HDP ट्रॉफी 2026 मध्ये अंधाधुंदी फटका होता. खरं तर भरपूर प्रमाणात फलंदाज चेंडूपासून दूर होते. निर्धाव चेंडू या ठिकाणी येत असताना धावफलक स्थिरावेल 4 या धावसंख्येवरती. आज पहिल्या मॅच मध्ये 85 धावा पहिल्यांदा फलंदाजी करताना उभारल्या होत्या. खरं तर यंगस्टार वयाल टीमनं इथे झेल कॅरी केला जातो आणि दुसरा धक्का सावंडोली संघाला. गेले आणि प्रत्येक वेळी त्यांच्या समालोचनामधून आम्ही काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. ते आमचे महागुरु संतोष चौधरी सर आलेले आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि त्याच्याच बरोबरीने आमचे रायगड क्रिकेट समालोचनातील गुरु सन्माननीय TK माळी सर यांचं पण या ठिकाणी आगमन झालंय. मी TK माळी सरांना पण विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत. दोन विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत आणि धावसंख्या स्थिरावले 4 या धावसंख्येवरती. निशांत जाधव याने जर का षटकार लगावला तर श्री जगताप याचकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज षटकारासाठी त्यांना दिलं जाईल. धावा कराव्या लागतील कारण परिस्थिती बिकट आहे. आउटसाईड ऑफ स्टंप ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. मेन अंपायर अरुण पारंगे सर यांचा इशारा येतो की वाईड बॉल अतिरिक्तच्या साह्याने 1 धाव वाढेल आणि 1 धावेच्या बरोबरीने 5 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. नवजीवन सावंडोले आणि त्यांच्या विरोधात मनीष इलेवन कांबे अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आदित्य तयार आहे. फुलर लेंथ गुडघ्या टेकत हा फटका खेचलाय. डीप मिड विकेट सीमा पार या मॅच मधील पहिला षटकार.
डीजे निशांत जाधव आणि शुभम पवार ही जोडी मैदानावरती खेळ करते. षटकाराच्या बरोबरीने धावफलक पोहोचलंय ते 11 या धावसंख्येवरती. स्टिअर करण्याचा प्रयत्न झाला पण नशीब बलवत्तर आहेत चावंडोली टीमचे. पडल्यानंतर चेंडूनं अनपेक्षित उचली प्राप्त केली. यष्टीरक्षकाला चकवत चेंडू निघाला तो लॉंग स्टॉपच्या दिशेनं. हा चौकार येतो आणि या चौकाराच्या बरोबरीने बॅटच्या साह्यानं हा चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नवजीवन चावंडोली संघ जाऊन पोहोचलाय 2-15 या धावसंख्येवरती. बादशाही खरं तर अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिली. पहिल्या सत्रात तेजस देशमुखची 49 धावांचं योगदान 18 चेंडूवरती त्यानं दिलं पहिल्या मॅचमध्ये आणि त्याला प्रत्युत्तर देताना खऱ्या अर्थानं 49 धावांचं योगदान 14 चेंडूवरती दिलं ते दिनेश मालकरन आणि तो सामना 86 धावा चेस करत जिंकला तलवली संघानं. 4 चेंडू राखत खरं तर तो सामना एकतर्फी जिंकला. असं वाटलं की 85 झाल्यानंतर सहज विजयाचा मार्ग सुकर होईल पण तसं घडलं नाही आणि त्याला उत्तर देताना खूप चांगला खेळ साकारला दिनेश मालकरनं. तलवली संघाने एक लढत जिंकले त्यांचंही हार्दिक अभिनंदन. स्वरूप 11 बेलवले आणि साई समर्थ जॉली स्पोर्ट्स कामतगर दोनही कर्णधारास आम्ही विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची आहे. स्वरूप 11 बेलवले आणि साई समर्थ ज्वाली स्पोर्ट्स कामतगर दोनही कर्णधारास आमची विनंती असेल की आपण रिपोर्टिंग द्यायची आहे. यानंतर ए गट सुरू होताना आपण बघणार आहोत. 16 धावा आहेत धावफलकावरती. सिद्धेश म्हात्रे आपल्या कोट्यातील दुसरं षटक टाकत असताना मी ज्या वेळेला चावण्याच्या स्पर्धेत होतो त्यावेळेला याच कांबे संघांनी जवळजवळ 80+ धावा खर्च केल्या होत्या अपोजिट संघाच्या विरोधात. त्या धावा चेसही करायला घेतल्या होत्या. जवळजवळ 4 का 5 धावांनी तो सामना गमावला होता 4 षटकांमध्ये. 5 षटकांची लढत होती आमदार ट्रॉफीची ती स्पर्धा. पण मी प्रश्न उपस्थित केला होता की सिद्धेश मात्र लेग ब्रेक टाकतो, स्विंग करण्यात माहीर आहे. पहिलं षटक त्याच्यासाठी लाभदायक ठरेल का? कारण नवीन चेंडू स्विंग करणं तितकंसं सोपं नाही आहे आणि ते घडून सुद्धा तिथे त्याला मार बसला होता. हा इतिहास माहीत असून सुद्धा इथे पहिलं षटक देण्याचा धाडसी निर्णय झाला आणि या निर्णयावरती खरा उतरलाय तो सिद्धेश म्हात्रे. तिसरं षटक टाकतोय संघाकडून कोट्यातील दुसरं. अद्यापर्यंत किफायती गोलंदाजी. वेगवान रॅपिड टाकला. अगोदरचे चेंडू धीम्या गतीनं वलवले. इथे जसे फलंदाज सफल झाले ना गतीमध्ये वाढ केली आणि थांबवलंय ते फलंदाज निशांत जाधव. या फलंदाजाला लगातार 3 चेंडू तो निर्धाव खेळतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती खरं तर 10 धावा त्यानं वसूल केल्या होत्या पण त्याला थांबवलंय. या स्पर्धेतील हा 23वा फलंदाज जो लगातार 3 चेंडू निर्धाव फेस करत असताना कौतुकास्पद गोलंदाजी. सिद्धार्थ अजून एक चांगला चेंडू. अचूक टप्पा आहे. वेगावरती नियंत्रण आहे. स्विंग देण्यावरती भर देतोय आणि अक्षरशः थांबवलंय. संभ्रमात टाकणारी गोलंदाजी करतोय मैदानावरती तो गोलंदाज सिद्धेश म्हात्रे. लगातार 4था चेंडू निर्धाव आलाय. केवळ 1 धाव त्यानं या षटकात खर्च केले. पहिल्या षटकात केवळ 3 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. आपल्या स्पेलमधील 2 षटकं टाकत असताना अक्षरशः थांबवलंय ते चावंडोली संघाला. स्टेप आउट पुढे सरसावत 1 धाव तर प्राप्त केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने सिद्धेश म्हात्रेच्या कोट्यातील 2 षटकं संपलीत. एकंदरीत पहिल्या सत्रातील 3 षटकांचा खेळ संपलाय ज्यामध्ये सिद्धेश म्हात्रेने 2 षटकं टाकताना धावा खर्च केल्यात केवळ 5. विकेट जरी प्राप्त करता आली नसली तरी मोठे फटके रोखलेत. 1 षटक टाकला आदित्य म्हात्रेनं. त्यानं धावा खर्च केल्या आपल्या षटकात 12 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2-17 अशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते नवजीवन चावंडोली संघाची.
स्वरूप 11 बेलवले आणि साई समर्थ ज्वाली स्पोर्ट्स कामतगर दोनही कर्णधार रिपोर्टिंग करायची आहे. तलवली संघ एक मॅच जिंकलेला आहे आणि त्यांच्यासाठी साई समर्थचे पॅकर पुरस्कर्ते अजितदादा लबडे खरं तर राजस्थानला आहेत, पण त्यांनी तलवली टीमला आणि या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतो. अजय पाटील या ठिकाणी आलेत, बेलवली संघाचे कर्णधार. अजय पाटील, आपण याबावरती आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो 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 याचा आवाज चेक कर जरा. या माईकचा आवाज चेक कर. वाढव आवाज थोडा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. अंकित इथे आपले गोरक्षनाथ पवार, फासल्या फासफूस आणि पतंजली षटकार या मॅचला HDP ट्रॉफीला त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांनाही खरं तर मोपड्यामध्येच आहे, थोड्या वेळ ते येतील इथे. त्यांचं स्वागत आहे. गोरक्षनाथ पवार भारुडकर आणि टिके माळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज एक वेगळी मजा HDP ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तमाम पाहुणे मंडळी आपण पाहतोय. आदरणीय आमचे रमेशजी पाटील माजी सरपंच, त्यानंतर आमचे यादव महाराज, दुर्गेश साहेब, कित्येक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. एक मॅच संपलेली आहे. तळवली संघानं मालतोटे वयाळ संघाला हरवलेलं आहे आणि दुसरी मॅच आपण कांबे आणि त्यांच्या विरोधात चावंडळी. मस्त फटका. खरं तर गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत. भरपूर अंतर खरं तर क्षेत्ररक्षकासाठी चेस करायचं होतं. गाठलं, अखेर चेंडूची फेक करणार तोपर्यंत दुसरी धाव घेतली जाते आणि धावसंख्या होती 19. काल महागुरू आपण उल्लेख केला की या ट्रॉफीला पाहिल्यानंतर खूप दिवसानंतर सुप्रीमो ट्रॉफीची फिलिंग येते आणि आज खऱ्या अर्थानं तसंच होणार आहे. कारण महागुरू कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आणि विशेषतः प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. ए गटातील लढती पाहायला मिळतील. लोकल संघही आपले पुढे गेलेले आहेत आणि आपण बघतोय की चांगल्या संख्येने प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांनी दिलेला हा प्रतिसाद या स्पर्धेला HDP ट्रॉफी 2026 आज मजा येईल या मैदानावरती. शेवटची रात्र, शेवटचा दिवस आपण या ठिकाणी बघतोय. खरं तर सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि दुपारीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब सुरेशदादांच्या निवासस्थानी पद्माताईंना शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले. मीटिंग असल्या कारणास्तव, बिझी शेड्यूल असल्या कारणास्तव खरं तर स्पर्धेमध्ये ते येऊ शकले नाहीत. पण सुरेशदादा यांच्यावरती असलेलं प्रेम, कारण सुरेशदादांची निष्ठाच मोठी आहे आणि त्या प्रेमाप्रती एक सच्चा कार्यकर्ता जर आपल्यासाठी योगदान देत असेल तर आपलं कर्तव्यच बनतं. आणि आपण बघतोय की आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी पद्माताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली. हेच या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य असेल. इथे विकेट गमावली जाते आणि धावफलक स्थिरावेल ते 20 या धावसंख्येवरती. सार्थक मालीला आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. चांगल्या प्लॅनिंगनं कांबे संघ आता मैदानावरती दिसून आलाय. नेहमीच पहिलं षटक टाकणारा गोलंदाज चौथ्या षटकासाठी येतोय. याचा अर्थ रणनीती घेऊन मैदानावरती उतरला आणि जो फिल्डिंगचा निर्णय घेतला ना तो आता लाभदायक ठरतोय कांबे टीमला. वेगवान चेंडू टाकलाय. प्रफुल्ल कोंडिलकर धाकड मजबूत शरीरयष्टीचा फलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्यानं केला पण इथे त्यालाही चकवलंय. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 20 या धावसंख्येवरती. 20 धावा आहेत धावफलकावरती. तब्बल 2 लाख रुपये या स्पर्धेची इनामी राशी. 2 बाईक, 3 बायसिकल या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. नीटनेटकं सुसज्ज असं आयोजन. बॅटची कडा यष्टीरक्षकानं झेल कॅरी केलाय. अजून एक धक्का प्रफुल्ल कोंडिलकरच्या रूपात चावंडोली संघाला.
धावा दिल्यात. 85-86 सुद्धा चेस झाल्या आणि या मॅच मध्ये धावा कमी आहेत, पण इथे संघर्षमय हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने 26. चार षटकांचा खेळ संपन्न झालाय. केवळ 26 धावा आहेत धावफलकावरती. विकेट गमावल्यात त्या 4. या दरम्यान रिस गावचे युवा उद्योजक सन्माननीय वेदांग पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. पाहुणे आयोजक कोणी येतील त्यांना आम्ही नम्रतेची विनंती करतोय की व्यासपीठाकडे आपली गाडी घेऊन येताना कृपया सावकाश या. या दरम्यान 8822 याचा अर्थ रोहन लबडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हा झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद नकुल बौड. यश यश हॅलो हॅलो यश एंटरप्राइजेस प्रोप्रायटर यश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रोहन शेठ लबडे यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून एचडीपी ट्रॉफी 2026 मध्ये. आर्यन कुरंगले डेथ ओव्हरचं षटक. 5 षटकांची मॅच. खरं तर आपण बघतोय की या 5 षटकांच्या लढतीमध्ये सातत्यानं 70, 75, 80, 82, 84, 85 त्या धावाही चेस झाल्यात आणि त्याला सामना अपवाद राहतोय कारण धावाच नाही आहेत या मॅचमध्ये. केवळ 26 धावा आहेत धावफलकावरती. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. कदाचित आयोजकांचा वेल या मॅच मध्ये वाचण्याची शक्यता आहे. सर्वोच्च धावसंख्या किती होईल याचा नेम नाही, पण निचांकी धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते कारण कमी धावा आहे धावफलकावरती 5 षटकांच्या लढतीमध्ये. इथे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत. एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीला तिहेरीत परिवर्तित करताना फलंदाज या ठिकाणी संचित पाटील बाद होईल आणि फलंदाज बाद झाल्यानंतर 2 धावा सुद्धा वाढतील धावसंख्येमध्ये. एकूण धावसंख्या होतीये ती 28. महागुरु संतोष चौधरी सर कोणतीच संधी डान्स करण्याची ते सोडत नाहीयेत. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. अजून एक विकेट गमावली जाते. धावफलक स्थिरावेल 28 या धावसंख्येवरती. खुर्चीमध्ये जे बसलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर मागेही लक्ष द्या कारण ही जागा त्यांची आहे. जरूर
बैलगाडा क्षेत्रातील ही मंडळी असेल, पण या अनपेक्षित गोष्टी ज्या वेळेला घडतात त्यावेळेला पर्याय नसतो. विकेटवर विकेट गमावले जातात. अद्यापर्यंत 7 फलंदाज गमावलेत. 28 धावा आहेत धावफलकावरती. दयनीय परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते ती चावंडोली संघाची. पियुष बॅटिंगसाठी आता दाखल होतोय, त्याच्या जोडीला मंगेश चव्हाण. कदाचित निशांत जाधवने खेळलेले जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज. विशाल जाधवनं जरूर एक संघर्षमय षटकार ठोकला, पण इथे परिस्थिती बिकट आहे. 7-28 चावंडोली संघाची धावसंख्या. खोलवर पद्धतीचा चेंडू सिली मैदानामधून वाटचाल करेल त्या अगोदर क्षेत्ररक्षक त्याच वेगाने चेंडूवरती पोहोचलेत. फंबल आणि त्या कारणास्तव दुसरी धाव या ठिकाणी मिळते. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 30 धावा लागतात धावफलकावरती. पहिल्या सत्रातील हा षटक जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. 30 धावा धावफलकावरती. 30 चेंडूचं एक सत्र आहे. कौतुकास्पद गोलंदाजी राहिली आहे ती गोलंदाजांकडून. अजून एक चांगला चेंडू. एकतर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण होत असताना या दुहेरीच्या बरोबरीने पहिलं सत्र संपेल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 32. येणारे 30 चेंडू 33चा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे. पण या धावसंख्येचा पाठलाग कसा होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल हे बघण्या अगोदर आपण जाऊयात डीजे एकविरा यांच्याकडे. तांबे संघाला दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे. पण यानंतर चा जो सामना असेल तो विनर विनर असा खेळविला जाईल. हॅलो. रोहन लबडे यश एंटरप्राइजेसचे मालक रोहनजी लबडे या ठिकाणी उपस्थित आहेत. भावेश कुरंगळे, कांबे आणि आशिष कुरंगळे आणि भावेश कुरंगळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. रोहन लबडे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. खरं तर माजी सरपंच आमचे सरपंच मोहन शेठ लबडे यांचे चिरंजीव यश एंटरप्राइजेस, चला बॅट्समन पाठवायचे. यश एंटरप्राइजेसचे मालक रोहन लबडे यांचा सन्मान, त्यानंतर भावेश कुरंगळे यांचा सन्मान इथे करण्यात येईल आणि आशिष कुरंगळे या दोघांचाही सन्मान इथे करण्यात येईल. SDP ट्रॉफीची आजची ही शेवटचा दिवस आणि रात्र जबरदस्त मॅच आपण इथे पाहिलेल्या आहेत. पहिल्यांदा सिद्धू 11 कैरे सुपर 6मध्ये पोचलेला आहे. बारवई संघ पोचलेला आहे. अष्टविनायक मोहपाडा आणि साई काल आपण रात्रीमध्ये बघितला तर साई संघ पुढे गेलेले आहेत, सुपर 6मध्ये पोचलेले आहेत. आज 2 संघ असणार आहेत सुपर 6मध्ये जाणारे. आशिष कुरंगळे, भावेश कुरंगळे यांचा सन्मान इथे करण्यात येतो. कित्येक मान्यवर आज या 3 दिवस रात्रीमध्ये पाहुणे आपण पाहिलेले आहेत SDP ट्रॉफीमध्ये. जबरदस्त आयोजन. खरं तर सुप्रीमो ट्रॉफीची
20 चेंडू आता 21 ची आवश्यकता. लगातारचे 2 चौकार आणि या चौकारांनीच हा सामना आता सोपा होऊन बसलाय मनीष 11 कांबे टीमसाठी. असं वाटलं होतं निर्धाव चेंडू येत आहेत, दडपण वाढवलं जात आहे, पण तसं काही घडलं नाही. लगातार 2 चौकार आलेत बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आणि त्या कारणास्तव समीकरण बदललेत. शेवटचे आता 19 चेंडू बाकी आहेत, 17 धावसंख्येची गरज. खेळविली जाईल. मी तलवली संघाच्या कर्णधारास विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. बाउन्स केलं होतं या चेंडूला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चकतायत. दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट केली जात आहे आणि या दुहेरीच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. मयूर पाटील सर आम्हाला माहिती देतील. 33चा पाठलाग करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 18. शेवटच्या आता 18 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी गरज असेल ती मनीष 11 कांबे टीमला 15 या धावसंख्येची. अठरा चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. निशांत जाधव गोलंदाजीला आलाय. क्षेत्ररक्षण खराब राहिलंय संपूर्ण या सत्रामध्ये आणि त्या कारणास्तव आपण बघतोय की हा सामना वाचवणं थोडंसं कठीण होऊन बसलंय. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 17. 13 धावसंख्येची गरज. मॅचमध्ये एकतर्फीपणा जाणवतोय. पहिला सामना अतितटीचा आपण पाहिला. 85 धावा उभारल्या, त्या चेस सुद्धा केल्या तलवली टीमनं, पण या मॅचमध्ये धावाच झाल्या नाहीत चावंडोली संघाच्या आणि या धावांचा बचाव करताना आता कठीण स्थितीला सामोरं जावं लागतंय खरं तर चावंडोली टीमला. 1 धाव या ठिकाणी मिळते. सलामीची जोडी मैदानावरती खेळ करते. भूषण म्हात्रे आणि आदी म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली 33चा पाठलाग करताना 21. शेवटच्या आता 16 चेंडू बाकी, 12 धावसंख्येची गरज. 9961 एचडीपी ट्रॉफी एफ गटातील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आज शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र या स्पर्धेमध्ये आपण बघणार आहोत. खरं तर 16 फेब्रुवारी आणि याच दिवसाची आतुरता होती, कारण या दिवसाचं औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सौभाग्यवती पद्मताई सुरेश पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली होती. पण योगायोग कुंदन पाटील, स्वप्नील पाटीलचा वाढदिवस सुद्धा कालच्या दिवस रात्रीमध्ये आपण पाहिला, तो सुद्धा साजरा करण्यात आला. संपूर्ण एचडीपी ग्रुप यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आहे. गेली कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या हातोनात प्रयत्न पाहायला मिळतात आणि तितकंसं सोपं नाही आहे महागुरू, कारण कैरे गावातून या अचानकच्या मैदानावरती दाखल होणं आणि महाराष्ट्रातील एक उच्च दर्जाचं आयोजन सादर करणं तितकंसं सोपं काम नव्हतं. पण अशक्यालाही शक्य करता येतं जर तुमची एकी असेल तर. हा एकत्रितपणा एच डी पी ग्रुपचे मेंबर्स नसून सगळा हा परिवार आहे ना, एकमेकाला मिळून मिसळून घेत सगळं काही साध्य करत असताना इथे नो बॉलचा इशारा संपर्क झाला नाही. नो +1 अशा 2 धावा जरूर मिळतील. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होती 24. 24 धावा आहेत धावफलकावरती. यानंतर विनर विनर अशी लढत खेळविली जाईल. तलवली संघाने एक सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी तलवली, यश मालकर यांच्या गावचा संघ, समीर मालकर असतील, दिनेश मालकर असतील. एक हाती झुंज दिली दिनेश मालकरनं.
स्वर्गीय आदित्य स्मृती यंगस्टर रॉयल संघाला 85 धावा करून सुद्धा परास्त व्हावं लागलं. तेजस देशमुखचं 49 धावसंख्येचं योगदान व्यर्थ गेलं. आणि इथे या मॅचमध्ये गॅपमधले फटके मारत समजदारीचं क्रिकेट खेळत सहजगत्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत मनीष शिलवण कांबे संघाचे फलंदाज. एका धावेच्या बरोबरीने 25 धावा धावफलकावरती लागतात. शेवटच्या आता 14 चेंडू बाकी आहेत. 8 धावसंख्येची गरज. 2 चौकार मागच्या बाजूला आलेत, अन्यथा मयूर हा सामना बनला असता, कारण मोठा फटका अद्यापही मारू दिला नाहीये. हा झेल कॅरी केला जातोय. जिथे 2 चौकार लगातार राहिले ना गॅपमधले गले आणि थडम्यांमधून, तदनंतर डीप फाईन लेगच्या रिझनमध्ये ते चौकार जर का आले नसते तर अद्यापही थांबवलं होतं खऱ्या अर्थानं चामुंडोलीच्या गोलंदाजांनी. पण शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक असतील. 13 जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 8 या धावसंख्येची. धावसंख्येची गरज. विघ्नेश नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना एफ गटातून काल 2 मॅचेस जिंकल्यात. खऱ्या अर्थानं शिवार्थ तीर्थ 11 अक्कोलवाडी टीमनं आज कोणते संघ 2 मॅचेस जिंकतील, कोणता संघ 2 मॅच जिंकेल आणि त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला तो संघ पाहायला मिळेल. ई गटातून बारवई संघ सुपर 6 मध्ये आलाय. सी गटातून सिद्धू 11 कैरे संघ पुढे आलाय. डी गटामधून खरं तर आपण पाहिला अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा पुढे आलाय. आणि काल जो बी गट आपण पाहिला अनिकेत मोकलनं सगळ्यांनाच प्रभावित केलं. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, आपली कला त्यांना अवगत करताना या मैदानावरती सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि आई भवानी साई ब हा 4था संघ ठरला सुपर 6 मध्ये येणारा. 2 संघ इथून पुढे आपल्याला मिळतील, कारण ए गट बाकी आहे, त्यातून एक संघ पुढे येईल. एफ गटातील लढती इथून पुढे बाकी आहेत, त्यातून एक संघ येईल. आणि 48 मधून एकंदरीत 6 संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतील. तसं पाहायला गेलं तर 3 दिवस रात्रींचा खेळ संपलाय. 33चा पाठलाग करायचा आहे. चला स्पीडअप करा. शेवटच्या आता 12 चेंडू बाकी आहेत. 8 धावसंख्येची गरज. स्वरूप 11 बेलवले आणि त्यांच्या विरोधात साई समर्थ जॉली स्पोर्ट्स कामतगर ए गटातील ही पहिली लढत असेल. दुसरी लढत भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी ब विपक्ष राशी रेखी 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव. वेदिका अँड स्वरांश 11 चौटा हिरवा मानकोली विपक्ष सिद्धिका 11 आरएमपी उसाटणे. आणि शेवटची मॅच वेताळ सांबारली विपक्ष ओम साई एंटरप्राइजेस पेठ. एक तगड्या लढती आपल्याला आजच्या रात्री एचडीपी ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतील. शुभम पवार आलाय गोलंदाजीला. पहिला चेंडू त्यांना निर्धाव टाकलाय. आपण सातत्यानं उल्लेख करतोय 2 चौकार जर का आले नसते ना तरी सुद्धा हा सामना सोपा नव्हता, कारण हाय स्कोरिंग फक्त आक्रमणच करायचं असतं आणि आक्रमण करता करता त्या धावाही चेस होतात. पण लो स्कोरिंग आक्रमण करायचं की सिंगल डबल्स घ्यायचे अशा द्विधा मनस्थितीत बरेचसे सामने शेवटपर्यंत येताना आपण पाहिलेत. अजून एक डॉट बॉल थांबवलंय फलंदाजांना. शेवटच्या आता 10 चेंडू बाकी आहेत. 8 धावसंख्येची गरज आहे. शुभम पवारला स्वतःला सिद्ध करावंच लागेल. जर का निर्धाव षटक आलं, जादुई गोलंदाजी राहिली, 1-2 विकेट्स आल्या तरी ही मॅच सुद्धा बनू शकते. जोपर्यंत हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जात नाही ना तोपर्यंत चावंडोली संघाला विजय मिळेल याची बिलकुल शाश्वती नाही. सामना सहज सोपा सुकर आहे. विजय स्पष्ट दिसतोय कांबे संघाला, पण मोठा फटका रोखलाय, थांबवलाय फलंदाजांना. फुलर लेन फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत का? गॅप मध्ये आला हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने आता हा सामना खुला होतोय कांबे टीमसाठी. नऊ चेंडू आता 4ची आवश्यकता. असं वाटलं की लवकर सामना संपेल, आयोजकांचा वेळ वाचेल, पण गोलंदाजीने प्रयत्न केलेत. आही गॅप मधला चौकार आला आणि इथे झेल टिपला जातोय. शेवटचे 8 चेंडू 4ची गरज आहे.
संघाचे कर्णधार. विनर मॅच होणार आहे. ऑन साईडला स्ट्रोक आर्यन बॅटिंगसाठी आलाय. 8मध्ये 4ची गरज असताना एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे. शेवटच्या आता 7 चेंडू बाकी आहेत. 3 धावसंख्येची गरज. 3 चौकार खरं तर आपण पाहिले. 2 आले मागच्या बाजूला. एक असं वाटलं झेल होईल पण तसं काही घडलं नाही. गॅपमध्ये तो चौकार आला आणि त्या 12 धावा झटपट आल्या ना तिथून हा सामना थोडासा खुला आहे कांबे टीमला. पण प्रयत्न लाजवाब राहिलेत. असं वाटलं 33चा पाठलाग करायचे. कदाचित 3 षटकात 15-16 चेंडू त्याची मॅच संपेल. ज्या पद्धतीने खेळपट्टीने रंग दाखवलेत पण तसं नाही. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा वेध झेल ड्रॉप. निर्णायक झेल ड्रॉप झाला. ही कॅच जर का झाली असती ना आत्मविश्वास पुढच्या गोलंदाजाचा जरूर दुणावला असता. त्याही पेक्षा सामना सोपा नसता शेवटच्या षटकात. दडपण असं फलंदाजांवरती कारण नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळाला असतं. इथे दुसरी धाव घेतली जात आहे आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32. शेवटच्या आता 6 चेंडू बाकी. एका धावेची गरज. चला कॅप्टन येऊन थांबायचे. तलवली संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. लगेच टॉस केला जाईल. विनर ही मॅच यानंतर आपण खेळविणार आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या. शेवटच्या आता 6 चेंडू बाकी आहेत. एका धावेची गरज. सहा चेंडू आणि एका धावेची गरज आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल मनीष 11 कांबे टीमसाठी. जर का झेल घेतला असता तर मॅच 6 मध्ये 3 काही प्रमाणात शिल्लक असता सामना चावंडोली संघाला पण अजूनही संपलेला नाहीये. अपील केली आहे. पायचीत पकडला जातोय. अगोदरचा झेल 2 धावा अतिरिक्त असत्या चावंडोली टीमच्या गोलंदाजांकडे. सगळ्यांनाच वाटलं 30 मध्ये 33 सामना लवकर संपेल पण मॅच बाकी आहे. शेवटचे 5 चेंडू एका धावेची गरज. आपण पाहिल्यात मुरबी विपक्ष मानकोली 6 मध्ये 1ची गरज असताना 1 चेंडू 1 वरती ती मॅच आली होती. ओमकार पाटील सारखा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती होता. मयूर पिसेकर यांची स्पर्धा. खरं तर नितू मालीनं 6 मध्ये 1 धाव करू दिली नव्हती. रायगड प्रीमियर लीग सगळ्यांनाच ठाऊक असेल. यानंतर अजय पाटील खेळताना पाहायला मिळेल. त्यानं ते षटक टाकलं होतं. सामना बरोबरीत ठेवला होता आणि इथे मात्र आपण बघतोय 6 मध्ये 1ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलेला हा विकेट या मॅचमध्ये आत्मविश्वास थोड्या प्रमाणात का होईना दुगना करतोय चावंडोली टीमसाठी. अटॅकिंग क्षेत्ररक्षण लावावं लागेल. जर का अगोदरच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती झेल झाला असताना तर 3 धावा सोप्या नव्हत्या या सिच्युएशनला कारण दडपणात आहे. नैसर्गिक अप्रोच विसरून खरं तर आपण बघतोय समजदारीचं क्रिकेट खेळता खेळता दडपण वाढलं होतं कांबे टीमवरती. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 1 धावसंख्येची गरज. फलंदाज पोचलेत की नाहीत हे तपासलं जाईल. कलेक्शनसाठी तो स्वतः क्षेत्ररक्षक पुढे आला का जेणेकरून चेंडू घेईल आणि तो एस्टनला लावेल पण एस्टनच्या जवळ गेला आणि त्याने दुसऱ्याकडे चेंडू दिला. पोचलेत का नाहीत
5 मध्ये 1 नेमकं काय घडलंय ह्या अँगलनं आपल्याला समजलं. OUT फलंदाज बाद. शेवटचे आता 4 चेंडू बाकी आहेत. 1 धावसंख्येची गरज. या दरम्यान आपण बघतोय खरं तर रायगड जिल्हा काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा चिटणीस आदरणीय सुरेशदादा पाटील साहेबांचं आगमन या शेवटच्या दिवस रात्रीमध्ये होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करूयात. सिद्धू पाटील यांनी आम्हाला अशी माहिती दिली. डॉट बॉल आलाय. प्रेक्षक टाळ्या होऊ द्यात, कोणीही जिंकू देत. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना घडतोय मैदानावरती. विघ्नेश कुरंगलेनं जरूर स्ट्राईक त्याच्याकडे घेतली. शेवटचे आता 3 चेंडू बाकी आहेत. 1 धावसंख्येची गरज. 3 मध्ये 1 दाबे दणाणलेत कांबे टीमचे. खरं तर कांबे टीमचे पाठीराखे म्हणत असेल काय घडतंय मैदानावरती. कित्येकदा आपण उल्लेख करतो कॅचेस विन द मॅचेस, पण सगळं काही विसरून मैदानावरती प्रयत्न करतोय तो गोलंदाज सलमान. हिरो होण्याची संधी आहे खरं तर सलमान. 3 मध्ये 1 आलाय डॉट बॉल. आलाय डॉट बॉल. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. चावंडोली की मनीष 11 कांबे. नवजीवन चावंडोली की मनीष 11 कांबे. 33चा पाठलाग करायचा होता. 6 मध्ये 1 ची आवश्यकता होती. तसं पाहायला गेलं तर शेवटचे चेंडू शिल्लक राहिले होते. या अगोदर 4 धावसंख्येची गरज. 7 मध्ये 3, 6 मध्ये 1 आणि हा सामना येऊन थांबलाय 2 मध्ये 1. वाईड बॉल. वाईड बॉल. खरं तर फार मोठी चूक झाली. 1 धाव बॅटनं गेली असती तरी चालली असती, पण निर्णायक क्षणाला ही चूक करतोय तो गोलंदाज सलमान. पण वेल प्लेड गोलंदाज. सावंडोली टीम लढलात आपण 33 धावा असताना सुद्धा. हार्ड लक आणि अभिनंदन मनीष 11 कांबे. कॅप्टन आहे कॅप्टन.